सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती सदानंद मित्रमंडळ भोई सावरे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम चिखलोली पाडा संघाने निर्णय घेतला इथे मात्र बॅटिंग करण्याचा आणि आता इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी टीम भोई सावरे या टीमला आणि आता मॅचला सुरुवात होती आहे. येस ज्या प्रकारे आज आपण काही ॲडजस्टमेंट केली आहे संघांसाठी खरं तर दुसरा सामना होता तिसरा सामना आपण दुसरा खेळवला आहे परंतु ज्या प्रकारे लॉट्स पडलेत त्याच प्रकारे दुसऱ्या बेरीचे राऊंड होणार आहेत दुसऱ्या बेरीचे मॅचेस होणार आहेत त्याची आपण नोंद घ्यायची आहे. अंपायर ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. गेम ऑन लेट्स प्ले दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल पहिलाच बॉल अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान बॅटन बॅटच्या मध्ये बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. दोन नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील मैदानावरती आता दाखल झालेत. कुणाल भोईर सर त्यांच्या साथीनं वरून तरुण डे सरांना तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालेत. या मॅचमध्ये दोन्ही ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील प्रताप आणि त्याच्या साथीनं अनिकेत. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता दरम्यान सिंगल धाब एकवटाचा प्रयत्न पूर्णपणे फसला दरम्यान सलग दोन बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कौशल आलेत गोलंदाजी मार्कवरती सलग दोन बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. इथे देखील तिसरा बॉल तो देखील राहिलाय कौशलच्या नावावरती. यंगस्टर खेळाडू आहे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. सलग तीन बॉल राहिलेत कौशलच्या नावावरती. चिखलोली विरोधात भोई सावरे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगत असताना यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवला त्यामुळे आता समोर तुम्ही पाहताय खरं तर अनुभवाची शिदोरी आहे. प्रताप धोंडे यांना तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने बॉलला ढकललाय दरम्यान मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल येते एक पट जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल एक स्कोर कार्डवरती जोडली गेल्या. श्री गणेश होतोय टीम चिखलोली पाडा या संघाच्या माध्यमातून एक धाव फलकावरती जोडली गेली आणि आता थोडीशी स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज कौशल चांगली गोलंदाजी करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जरूर पाहायला मिळेल. गौरवजी सावंत सर आमच्या सोबत जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत त्यांची पूर्ण टीम. इथे देखील पुन्हा एकदा मी म्हणेन पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं आणि दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला दरम्यान तुम्ही पाहता अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय कौशल दाखल झाला मैदानावरती आणि आतापर्यंत सलग तुम्ही पाहता 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल आणि एक बॅटच्या माध्यमातून धाव इथे मात्र जोडली गेल्या. दोन धाव फलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला यंगस्टर खेळाडू कौशलच्या माध्यमातून. अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे स्वतः संघ नायक होते ज्याने बॉलला अडवलाय दरम्यान इथे धाव मिळणार नाही. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. एसच्या मागे चांगली फिल्डिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. एस रक्षकाच्या भूमिकेत स्वतः संघ नायक होते. जयेशला आपण पाहिलं ज्याने बॉलला अडवलाय दरम्यान पहिल्या षटकाच्या अंती धावफलक फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 ओव्हरची मॅच हे देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये चिखलोली संघ ज्याने मात्र धाबा बनवला होता फलकावरती 48 49 धाबा त्यांना रोखायचे होते त्यामध्ये 4 धाबाची पांड होती त्यामुळे फक्त आणि फक्त 45 धाबांचं संरक्षण त्याला करायचं होतं आणि तो संघ इथे परास्त झाला.
गावदेवी आंबेशिव टीम चांगलं खेळले, चांगला क्रिकेट गावदेवी आंबेशिव संघाचा आपण मागील मॅचमध्ये जरूर पाहिला. एक सामना इथे जिंकला टीम श्री गणेश एव्ही संघानं एक्स्ट्रा गटातून. ई गटातून तो संघ देखील एक सामना जिंकत असताना पुढे सरकला आणि आता या मॅचमध्ये मी म्हणेन षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय, फक्त 2 धावा. स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. टीम चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज दाखल झालाय साहिल. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. समोर प्रताप धोंडे अर्थातच लहू धोंडे. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात. आता इथून परतावा लागेल लहू धोंडेला माघारी. हा पहिला धक्का टीम चिखलोली पाडा संघाला. फलंदाज बाद. बाहेर दाखल झाले, परंतु नवीन खेळाडू प्रथमेश तेलंगी आता मैदानावरती दाखल होतो आहे. या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथमेश तेलंगी हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झालाय. त्यामुळे या मॅचमध्ये आता पूर्णपणे जिम्मेदारी वाढली आहे प्रथमेशच्या खांद्यावरती. आणि आता या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो देखील करतो आहे, कारण संकटमोचक कामगिरी इथून करावी लागेल. यावेळेस पहिला धक्का लवकर लागतो मैदानामध्ये, त्यावेळेस मात्र पूर्णपणे जबाबदारी असते 3ऱ्या क्रमांकाच्या बॅटरवरती. आणि आता ती जिम्मेदारी ते स्वीकारायची प्रथमेश तेलंगीला. परंतु पाहायचं इतकंच या मॅचमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट तो दाखवतो आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती हा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या मालकी हक्काचं हे मैदान आणि त्यांच्याच पिताश्रीचं नाव या स्पर्धेला करता आपण पाहतो या क्रीडांगणाला देण्यात आलं. गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं साहिल. कडून कौशिकसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं आणि त्याचबरोबरीनं गोलंदाज साहिलसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आडवा बाटना खेचण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय पूर्णपणे मी म्हणेन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसला, कारण टप्पा पडल्यानंतर बॅटम पार्टच्या मधला भन्नाट वेग आपण पाहिला. त्यामुळेच की काय आता सलग 2 बॉल बीट करतो आहे गोलंदाज साहिल. पहिल्या बॉलवरती त्याला सफलता मिळाली. प्रताप धोंडेला त्याने बाद केलं, तिथून त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे दुणावला आहे. आणि आतापर्यंत मी म्हणेन सलग 3 बॉल डॉट फेकत असताना एक महत्त्वाचा फलंदाज बाद केलाय साहिलच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. राईट नंबरवर विकेट. हाफ ट्रॅकर होता, अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचला, टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल झाला कबरला, क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती धावा फक्त आणि फक्त 3 तुम्हाला पाहायला मिळते. संत वाहते इंद्राणी अशी सुरुवात मद्राजातमध्ये केली आहे टीम चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून. परंतु टॉस जिंकून मी म्हणेन बॅटिंग करायचा निर्णय चुकला की काय या मॅचमध्ये, कारण तुम्ही पाहता सलग पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू फेकत असताना फक्त 2 धावा तिथे खर्च केल्या. त्यात देखील एक धाव एक्स्ट्राची होती गोलंदाज कौशिकच्या माध्यमातून, कौशलच्या माध्यमातून. आणि आता देखील तुम्ही पाहताय जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. एकच धाव खर्च केले, ऑन साइडला खेचलाय. हा रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. ज्यावेळेस आपण टॉस साठी येत आहे त्यावेळेस संघनायक आपण संपूर्ण प्रवेश फी आपण घेऊन या, कारण आयोजक इतकी मेहनत करत असतात. खरं तर चौफेर बाजूला तुम्ही पाहू शकता इतकं चांगलं डेकोरेशन करण्यात आलंय. भव्य दिव्य व्यासपीठ आहे. महाराष्ट्र सिरीजसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते आणि पारितोषिक देखील इतकं मोठं आहे. त्यामुळे विनंती आहे सर्व खेळाडूंना जे स्वतः संघनायक आपण टॉससाठी येत आहे त्यावेळेस मात्र तुम्ही पूर्ण प्रवेश फी जमा करा, त्याशिवाय टॉस होणार नाही. याची आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला खेचला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पोहोचतोय, त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. बाबू शिंदेचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय त्याचं इथे मात्र स्वागत करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
दुसरं संपन्न झालं. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये मेबडेने आता चांगली धावसंख्या जरूर पार मिळेल. 13 धाबा खर्च केल्या साहिलनं. एक षटकार एक चौकार आपण पाहिला. अनिकेतच्या बॅटमधून षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा कौशल आता दाखल झाला या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या कौशलला फक्त 2 धाबा खर्च केल्या, संघनायक जयेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. आता कौशलच्या खांद्यावरती परंतु या मॅचमध्ये कौशल कशा प्रकारची कामगिरी करतोय यावर देखील सारांचं लक्ष आता लागलाय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. धावफलक 15 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एक बॅटर फरदात बाद देखील झाला या मॅचमध्ये. माफी असावी 13 धाबा आहेत. चुकीची दुरुस्ती आम्ही देखील केली आहे, त्यामुळे 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हा ट्रॅकर होता, बॅकफोडला गेले, पंच केलाय, फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित. आणि आता इथून तेलंगेला देखील मैदान सोडावं लागेल. फरदात बाद. प्रकारची कामगिरी करतोय. कारण अजून एक खेळाडू महत्वाचा खरं तर प्रथमेश तेलंगे त्याने मैदान सोडलाय, तो आउट झालाय. आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती सूर्यदेवता दुपारच्या सत्रामध्ये डोक्यावरती येऊन तापलेत जरूर, परंतु हा सूरज आता कशा प्रकारची कामगिरी करतोय. कारण 3:13 झालेत. दुपारचा वेळ रखरखता ऊन तुम्हाला जरूर पार मिळेल. हा ट्रॅकर होता, इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा आता पोहोचतोय. मागील बॉलवरती भरपूर चांगला झेल स्वीकारला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. साहिलला आपण पाहिलं आणि आता तोच खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे एक पडली जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. सूरज वाघमारे आणि त्याच्या साथीनं अनिकेत मते ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल झालाय. षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती 3रं. हा ट्रॅकर होता, आय थिंक बॅटची कडा होती. एस्टनच्या मागे सुरक्षा बीट शॉट अडवांचा खेळाडू देखील बीट झाला आणि आता गवताच्या गालीचा पसरलाय. त्याच पसरलेला गालीच्याला इथे मात्र आग लावत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौका ठोकलाय. 4 धाबा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड प्रति धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. महत्वाचा चौकार तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. हा चौकार भरपूर महत्वाचा होता टीम चिखलोलीपाडा या संघासाठी. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागतात, परंतु बॅटला हा चेंडू स्पर्श झाला, त्यामुळेच काय इथे मात्र बॅटर सेफ असतील. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगच्या जोरावरती धावफलक 19 याकडे वरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मागील षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. गोलंदाज षटक क्रमांक 2 फेकत असताना साहिलच्या माध्यमातून आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा कौशल आले, ज्याने मात्र आतापर्यंत 4 चेंडू फेकत असताना जवळजवळ 6 धावा खर्च केल्या. तोच साहिल कौशल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. राईट ऑफ द विकेट ना. हाफ ट्रॅकर होता, इथे देखील पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाते. धावफलक पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही बॅटरला तुम्ही पाहता सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य देत असताना, परंतु शेवटचे 2 ओव्हर ज्यावेळेस शिल्लक असेल त्यावेळेस मात्र हाणामारीचं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण दोघी बॅटर हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनिकेत मतेला तुम्ही पाहताय खरं तर खुल्या गाठातून देखील सध्याच्या घडीला वर्णी त्याची लागते. चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न तो देखील करेल, या शंकात नाहीये. गुरुदास सज्ज होतोय. इथे देखील फटका तर चांगला आहे. बॉल चाला डीप मध्ये. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालं. धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 21 याकडे वरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी मागवा आणि आता मागवू नका, कारण भरपूर वेळ झाला. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. चला, पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता पाणी आपण घेऊन जा. तोलपान आपला विनंती, आपण पाणी घेऊन जा. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. याच दरम्यान आमचे गिरीशजी ठाकरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. युवराज कॅटरिंगचे ते स्वतः ऑनर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मागील वर्षी आम्हाला आठवतोय खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्याच माध्यमातून आम्हाला 4 दिवस जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख आम्ही जरूर करू, कारण अन्नदान श्रेष्ठदान म्हटलं जातं. म्हणजे मोहनजी ठाकरे साहेब ते देखील आज सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. जेव्हा जेव्हा छत्रपती कुळगाव संघ खेळत असतो त्यावेळेस 4 बंधुराज, मग गीतेश ठाकरे, तेजस ठाकरे, नरेश ठाकरे, गिरीश ठाकरे, ही बंधुरांची जोडी आपण नेहमीच पाहिली आहे. इथे देखील पहिला बॉल अथर्व आलेत, गोलंदाजी मार्कवरती. तरुण डी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक एका सिंगलच्या साथीने आता पुढे सरकेल. टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे फटका चांगला आहे, वी शेप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. फील्डर के मस्तक से दस्तक देती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, सिक्सर. करतोय अनिकेत मध्ये मैदानावरती दाखल झालाय सलामीला आणि त्याच्या बॅटमधून सिक्सर आला. पहिला बॉल थोडासा आपण पाहायला बाईट होता, खरं तर ऑफ स्टिकच्या बरोबर बाहेर चेंडू होता, त्यामुळे पंचाने बाईट बॉल घोषित केला. आणि आता इथे पहिला बॉल षटकार ठोकला बॅट्समन अनिकेत मतेच्या बॅटमधून. गोलंदाज सज्ज होतोय अथर्व. इथे देखील ऑन साइडला खेळतला, पहिला ठोकला होता 20 शेप मध्ये लॉंग ऑफला, आणि आता स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल चाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार, सेकंड इन अ रो.
करतोय. एक हाती किल्ला लढवत असताना अनिकेत मतेला तुम्ही पाहता सलामीला तो दाखल झालाय. प्रताप दोंडे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी होती प्रथमेश तेलंगाच्या खांद्यावरती, परंतु त्यानं देखील मैदान लवकर सोडले. त्यामुळे आता एकटा मैदानाच्या आतमध्ये लढतोय. यावेळेस तुम्ही पाहू शकता एक हाती किल्ला लढवत असताना अनिकेत मतेला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून सलग 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार त्याने वसूल केलेत. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाबे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना रितेश भोपी जे आमच्यासोबत जोडले गेलेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणाचा विचार केला जातो ना त्यावेळेस रितेश भोपी यांचा नावाचा उल्लेख आम्ही करत असतो, कारण एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे. ध्रुवी शिरेपण मयूर ग्रुप बदलापूर या टीममध्ये नेहमीच ते खेळतात, परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. कारण रितेश भोपी एक चांगले खेळाडू देखील आहेत. कधी सलामीला तर कधी मिडल ऑर्डरमध्ये त्यांना तुम्ही नेहमीच पाहता. कधी अकराबाद देखील तो जात असतो, परंतु जिथे कमी तिथे आम्ही हे चित्र रितेश भोपीने नेहमीच सांगितलं, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सलग 2 बरोबरती आता 13 धाबा खर्च करतोय गोलंदाज अथर्व यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु थोडासा महागडा ठरलाय तो या मॅचमध्ये. समोर बॅटर तुम्ही पाहता अनिकेत मध्ये. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. सलग 2 बरोबरती 2 षटकार आलेत, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न अथर्वने चालवला. इथे चेंडू डॉट फेकला बॅटम बॅटच्या बदन भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 षटकार आल्यानंतर मी म्हणेन कुठेतरी आत्मविश्वास खचला होता, परंतु आता इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण या मॅचमध्ये पूर्णपणे आता गरज होती सुटकेचा. मोकळा निश्वास सोडलाय अथर्वनं. डॉट बॉल. इथे देखील फुल टॉस होता. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यालाच तर क्रिकेट म्हणतात. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं सलग 2 वेळा मी म्हणेन चांगला चेंडू होता, तिथे मात्र भरपूर समाचार घेतला. 2 षटकार ठोकले जरूर, परंतु इथे फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. त्यामुळे आपण पाहतो इथे एक सिंगल धाव एकपण्याचा प्रयत्न पंचा इशारा करतात. सर पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. फक्त रिव्ह्यू बॅटरला आणि गोलंदाजांना फक्त हाईट फॅक्टर आणि त्यानंतर रनआउट साठी असणार आहे. बाकी काही रिव्ह्यू घ्यायचे असतील तर पंच तुम्ही घेऊ शकता, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला अंपायर रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंग चेक करायचे का पंच? यस. चला तिसरे पंच योगराज महाराज बुटेरे आपण या आम्ही चेक करू नक्की घडले काय, किंवा प्रशांत सूर्यराव सर आपण असेल तर आपण या. ओव्हर स्टेपिंगचा नो आम्ही इथे चेक करतोय पंचाच्या माध्यमातून ही मागणी आहे. योगराज बुटेरे सर आता चेक करतील नक्की घडले काय. फेअर डिलिव्हरी. अथर्व इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बरोबर आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेतन होते बॉलला एकदम फेक करतील दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होतो. अथर्व
इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, परंतु 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जी दरी होती त्या दरीला फोडत भेदत दुभागत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 14 संपन्न झालं. 4 षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॅटर इथे मात्र आउट झालेत, परंतु हैदराबाद अनिकेत मध्ये चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीने सूरज वाघमारे हा खेळाडू दाखल झालाय, तो देखील आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय या मॅचमध्ये, परंतु आता गोलंदाजी बारपती गोलंदाज दाखल झालाय. षटक क्रमांक 5 घेऊन चेतन आलेत गोलंदाजी बारवरती. कमीत कमी 50 ते 55 धाबा इथून मात्र सेट करण्याचा प्रयत्न असेल टीम चिखलोलीपाडा या संघाचा. पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, बॉल चालला मिडवनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल धाब 1 पॉइंटचा प्रयत्न इथे चालवलाय आणि आता स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय, कारण माहिती आहे सूरजला अनिकेत चांगल्या फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये, त्यामुळे त्याला आता स्ट्राइक देण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे केला जातोय. एक सिंगल धाव इथे देखील मिळती आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं, बॅटची गडा घेतली, त्यांच्या मागे यष्टीरक्षक उपस्थित होता. दरम्यान फाईन लेगला बॉल अडवला आणि पूर्णपणे नाराज असतील अनिकेत मतेला तुम्ही पाहताय, जो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याचा फसला, कारण परफेक्ट मिडल इथे मात्र बॉल झाला नाही, त्यामुळे इथे मिळते सिंगल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाज चेतन सज्ज होत असताना फुलटॉस होता, ड्राइव्ह केला, ऑन साइडला घेतला, स्क्वेअर लेगला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल इथे देखील 1 पॉइंट जाईल. आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 43 धावा इथे जोडल्या गेल्या. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना, कारण माहिती आहे या मॅच मध्ये अनिकेतला क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल, त्यामुळे आता सिंगल डबलला तो इथे महत्त्व देतो आहे. आणि सलग आता 3 बॉलवरती 3 सिंगल इथे 1 पॉइंट गेल्या. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाज चेतन सज्ज होते, समोर अनिकेत मते. हा ट्रॅकर होता, इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय, एक सिंगल तर 1 पॉइंट दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे 1 पॉइंट जातील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आतापर्यंत 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. मी म्हणेन वारंवार आता या षटकामध्ये 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला अनिकेत मतेचा, आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी बनावी लागेल. चेतन जो मात्र दाखल झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 to go या मॅच मध्ये. 2 बॉलवरती किती धाबा आता अनिकेत इथे जमा करतोय. 2 बॉलवरती विचारलं जाईल अनिकेतचं मत काय, कारण 2 बॉलवरती मोठे फटके जर आले तर इथून चांगली टोटल जरूर सेट होईल, परंतु इथे जर चेंडू सलग डॉट आले किंवा एखादा विकेट मिळती आहे तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे टीम हैदराबादमध्ये. सदानंद मित्र मंडळ भोईसावरे या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भोईसावरे विरोधात चिखलोली. फुलटॉस होता, इथे ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल, षटकार. बरोबर ते अनिकेत मतेचं मत काय हे विचारलं जाईल आणि इथे त्याचं मत त्याने सांगितलं षटकार. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. किती धावा इथे मात्र जमा करेल बॅटर अनिकेत मते. त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय गोलंदाज चेतन, ज्याने मात्र आतापर्यंत 4 चेंडू भरपूर चांगले फेकले, परंतु 5व्या बॉलवरती आक्रमण चढवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 ठोकलाय. इथे देखील खेळला ऑन साइडला
पहिल्या 3 बॉलवरती राहायला हवी इथे मात्र गोलंदाज चेतन, परंतु आता अनिकेत मते देखील सांगतोय का सोचेता नाही लौटेंगे, जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. सलगचा दुसरा सिक्सर. सलग 2 बॉल 2 षटकार ठोकत असताना धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. तब्बल आपण पाहतोय 15 चेंडूचा खेळ इथे मात्र खेळलाय अनिकेत मतेने आणि त्याच्या बॅट पडून तब्बल त्याच्या धावा आपण पाहिल्यात. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 45 धावांवरती अनिकेतने खरं तर इथे मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली. इथे करणार आहोत. गिरीश ठाकरे आपण संपर्क साधा. सर कॅप्टन आपण या. निखिल शेलवले कूल होत आहेत. टॉस आपण संपन्न करतोय. मोहन ठाकरे काकांच्या शुभ असते जी आत कॉल करतील. काटाचा कॉल आणि आलाय काटा. टॉस जिंकले निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. थँक्यू सो मच. दोघांनाही शुभेच्छा असतील आणि मॅचला आता पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील चला बॅटर चेतन. चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आत दाखल बा.
57 धाबा इथे जोडल्या गेल्या. 58 धाबाचं टार्गेट तुम्हाला या पाचमध्ये पाहायला मिळेल. आणि आता त्याच धाबा इथे मात्र चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे मात्र मध्ये मनोज आणि चेतन आणि यश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश तेलंगे आलेत गोलंदाजी मार्कवरती. 58 धाबा त्यांना इथे मात्र रोखायचे त्या मॅचमध्ये. त्याचं अनुषंगाने आता ते दाखल झालेत. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल. पहिलाच बॉल खरं तर गतीमध्ये मिश्रण करण्यात आलं होतं. इथे मात्र बोटं बिकरली, फिंगर रोल केली होती. दरम्यान इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला बॅटर चेतनचा आणि पहिला बॉल राहिला गोलंदाज प्रथमेशच्या नाबावरती. डॉट बॉल. डॉट बॉलला सुरुवात केली. 58 धाबा इथे रोखायचे. त्याच अनुषंगाने आता तुम्हाला गोलंदाजी पार मिळेल. परंतु ज्यावेळेस मी म्हणेन सुरुवात झाली होती बॅटिंग करत असताना टीम चिखलोली पाडा संघाची पहिल्या षटकामध्ये बॅटमधून फक्त सिंगल धावली होती आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अशा 2 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना टीम भोई सावरे संघाच्या माध्यमातून. परंतु इथे घडले का सलगचा दुसरा बॉल आता राहिला आहे प्रथमेश तेलंगेच्या नावावरती. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय. खरं तर 1 फॉर द एव्हर हा इशारा देखील पंचाने आता घोषित केला. त्यामुळे धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 1 या आकड्यावरती टीमची टोटल आता जरूर पाहायला मिळते कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली प्रथमेश तेलंगेच्या माध्यमातून. राईट नंबर द विकेट. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं घेतला. लेट कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलक 5 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गुरुदास प्रथमेश राईट नंबर द विकेट ना. इथे होम साईडला घेतला. हा देखील फटका चांगला. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. चौकार. थँक्यू सो मच. सलग 2 बरोबर ते 2 चौकार वसूल केले. चेतनच्या बॅटमधून धावफलक तुम्ही पाहताय भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती चेतननं पूर्णपणे अभ्यास केलं. चेंडू डॉट जरूर आला परंतु पुढच्या 2 बॉलवरती सलग 2 चौकार आता तो वसूल करतोय. धावफलक 9 या क्रमावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. इथे देखील बेगीत करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे प्रताप धोंडे पुढे सरकलेत. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता इथून मैदान सोडावं लागेल फरदाबाद.
मार्फतून हा चौकार आला. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती या 4 धावा इथे वसूल करतोय बॅटर यश. गोंदाचा निकेत पुन्हा आता सज्ज होतोय. राईट नंबर विकेटनं हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल असा इशारा आमच्यापर्यंत पोहोच आहे जरूर, परंतु फिल्डिंग विवेचनामध्ये आता त्रुटी आढळल्या असतील, त्यामुळेच की काय पंचांनी आता नो बॉल घोषित केला. यस, अंपायर सिग्नल नो बॉल. ज्या प्रकारची साथ मी म्हणेन संगीतकाराला वादकाची हवी असते, तशी साथ आता इथे गोलंदाजाला लाभत नाहीये क्षेत्ररक्षकाकडून या मॅचमध्ये. कारण चेंडू भरपूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणाच्या विवेचनामध्ये थोडीशी गडबड आपल्याला जरूर पाहायला मिळाली, त्यामुळे पंचांनी आता नो बॉल घोषित केला. पुढचा बॉल फ्री हिट. पंच सनी भोईर सर, त्यांच्या साथीनं तरुण डे सर यांना देखील तुम्ही पाहता मैदानावरती त्याची कामगिरी देखील उल्लेखनीय. तिसरे पंच आमचे बकॅडॉन युवराज महाराज बोटेरे. सफल झाले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल, त्याला मात्र पुल करायचं होतं, नाही जमलं. इथे संपर्क नव्हता. बॉल आणि बॅटचा दरम्यान लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत मतेला तुम्ही पाहताय. पूर्णपणे मेमण्याने शेवटच्या 2 बॉलवरती त्याने त्याचं मत मांडलं आणि 2 सिक्सर त्याने वसूल केले. या मॅचमध्ये मेमण्याने षटक क्रमांक दुसरा तो घेऊन आलाय. स्वतः संघनायक नेहमीच आपण पाहिलं खरं तर संघनायकाच्या भूमिकेत असताना जेव्हा जेव्हा संधी मिळाली संधीचं सोनं तर करत असतो, परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन षटक क्रमांक पहिल्याची जिम्मेदारी त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतली नाही, तर प्रथमेश तेलंगेचा वापर केला आणि प्रथमेशने देखील 10 धावा इथे खर्च जरूर केल्यात, परंतु आता षटक क्रमांक दुसरे घेऊन आला. बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील गतीमध्ये मिश्रण तुम्हाला पाहायला मिळालं. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता अनिकेत मतेकडे, आणि आता तुम्ही पाहताय तोच अनुभव पणाला लाभत असताना सलगचा हा दुसरा डॉट बॉल तुम्हाला बार 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्यामध्ये एक 9 बॉल आपण जरूर पाहिला, परंतु 3 लिगल डिलिव्हरी तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. पहिल्या बरोबर ती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता वेगाने वाढतोय की काय, परंतु पुढच्या 3 बरोबर ती फक्त एक सिंगल खर्च केली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. वेळ थोडंसं जास्त जातो अनिकेत, याची आपण नोंद घ्यायची. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु वेळ कमी घ्या. इथे देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सलामीला दाखल झाला यश. आतापर्यंत 3 बॉलवरती अपयश त्याच्या पदरी पडले. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आता चालवलाय अनिकेत मतेच्या माध्यमातून, कारण यशच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहताय खरं तर राकेश तेलंगे आहेत, जे मात्र पूर्णपणे मागील ओव्हरमध्ये एक विकेट देखील त्यांनी संपादित केली जेल टिपत असताना. आणि आता मी म्हणेन प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र देण्याचा प्रयत्न ते करतात, आणि त्याच कानमंत्रावरती खरा देखील उतरतोय मैदानाच्या मध्ये अनिकेत मते, कारण सलग पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर 3 बॉल डॉट फेकलेत गोलंदाज अनिकेत मतेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय. लहू धोंडे यांना देखील तुम्ही पाहताय, ज्यांचा खेळ आज मात्र थोडंसं मी म्हणेन बॅकफूट वरती होते, कारण पहिल्या 3 बॉलवरती त्यांना बाद व्हावं लागलं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा घडलंय काय, पंच आमच्या परत इशारे करतील. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळणार. खरं तर असं म्हटलं जातं ना, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता है तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि ते चित्र आपण पाहिलं, कारण सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न पूर्णपणे बसला, आणि दरम्यान पॅडवरती बॉल आदळला, परंतु अंपायर सांगतात लेग बाईज. एक सिंगल धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बघा अनिकेत, प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका, लक्षात असू द्या. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवू दे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं वेळ कमी घ्या. गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. राईट नंबर विकेट. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची वरची कडा आहे, स्वतः पोहोचलाय गोलंदाज अनिकेत, आणि ते एक चांगला झेल त्याने स्वीकारला. जजमेंट थोडंसं चुकलं होतं, परंतु पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं, आणि ते एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. अखेर बॅटर जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला होता, तोच गिरीश, त्याला मैदान सोडावं लागतंय. फरदच बाद.
मैदानाचं वैशिष्ट्य जास्तीत जास्त खेळाडू जास्तीत जास्त संघ या मैदानावरती खेळण्यासाठी उत्साहित असतात कारण इथे तुम्ही कशा प्रकारे डाईव्ह मारा कशा प्रकारे झोपून बसून तुम्ही कॅच घेऊ शकता आणि ते चित्र आपण पाहिलं मागील बॉलवरती कारण अनिकेत मते ज्याने मात्र सहज सोपा झेल देखील इथून झोपत असताना तो झेल त्यानं स्वीकारला आणि बॅटर गिरीशला इथून मात्र माघारी परताप लागला दरम्यान नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोनित रोहित आता दाखल झालाय षटक क्रमांक 2 खेळ संपन्न झालाय षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उद्धव आलेत गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होतो दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता त्यामुळे डॉट बॉल यश हा बॅटर तुम्ही पाहता स्ट्राइक गेटवरती पहिला बॉल इथे मात्र डॉट फेकलाय गोलंदाज उद्धवच्या माध्यमातून राऊंड विकेट इथे देखील बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे सुरक्षा उपस्थित होते एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता अजून एक भरत इथे मात्र मैदान सोडतोय अपयश मिळतोय इथे मात्र यशला फलंदाज बाद राकेश तेलंगे यांच्यासाठी एक कॅश प्राइज अजून एक जेल जर स्वीकारला तर अनिलजी बनोटे शीळ यांच्याकडून तब्बल 850 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल गोलंदाज उद्धव राऊंड विकेट इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक उपस्थित जेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगल्यारीत्या जरूर झाला क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये भरत होते जे मात्र बॉलवरती आले जरूर परंतु इथे कॅच ड्रॉप एक सिंगल धाव एक वेळी जाईल सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय टीमची टोटल 17 या खेळावरती तुम्हाला पार मिळेल 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती पार मिळेल कारण 3 विकेट आतापर्यंत संपादित केलेत सूरज धुळे कॅमेरामॅनच्या भूमिकेत जोडले गेलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय इथे मात्र केले बॅटरला परतावं लागेल माघारी फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानावरती साहिल आता दाखल झालेत 2 धाबा एक पडला तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धाबा मैदानाच्या पद भरपूर वेगाने एक पडला गेला शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनरपाडा
यांचं आगमन झालंय. गुरुनाथ शिंदे वेलकम. धावफरक टीमची टोटल तुम्हाला बाल मेल 20 आकड्यावरती धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरावली. षटक क्रमांक तिसऱ्या गोलंदाज सज्ज होता उद्धव. हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं, त्यामुळे आता पंच इशारा काय करतील. यस, वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुन्हा एकदा आता टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होतो उद्धव. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फाईन लेगला खेळाडू उपस्थित सूरज वाघमारे. दरम्यान एस्टनवरती हिट जरूर केला, परंतु सेफ असेल बॅटर. दरम्यान षटक क्रमांक तिसरा संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल धाव पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 22 धावा. चला पाणी घेऊन जा. बारा चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 36 धावांची गरज जिंकण्याकरिता टीम भोईसाबरे या संघाला. सदानंद मित्रमंडळ भोईसाबरे विरोधात गावदेवी चिखलोलीपाडा या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला बालमेल. अनिकेत आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 14 घेऊन अनिकेत मते हा गोलंदाज तुम्हाला बालमेल. चला 20 मिनिटांचा अवधी आहे. अनिकेत लक्षात असू द्या, टायमर ऑन आहे. बघा पंच तुम्ही देखील वॉर्निंग द्या, कारण आयोजन कमिटी आम्हाला सातत्याने वारंवार इथे सूचना पोहोचू दे. ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अनिकेत सज्ज होतो. राईट मोर द विकेट. पहिला बॉल बॅकफोडला गेले. पंच करायचं होतं, नाही जमलं. इथे देखील संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा व्यवस्थित. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आता झाली आहे. धावफलक तुम्ही पाहता पूर्णपणे स्थिरावले. या मॅचमध्ये 22 आकड्यावरती टार्गेट होतं. इथे मात्र 58 धावांचं टार्गेट होतं, त्यामुळे आता अजून या मॅचमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील अपील अपील अपील
दरम्यान राकेश तेलंगेला तुम्ही पाहता आज मात्र भरपूर चांगलं यस्टिरेशन त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि फरकच बाद. आणि पुलटो सुद्धा ड्राईव्ह केलाय ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उद्धव येतात. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. तरुण डे सर आणि त्याच्या साथीनं सरी भोईर सर ही पंचाची जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती जयेश स्वतः संघनायक आता मैदानाच्या दाखल झालाय. त्याच्या बाटपतून एक सिंगल धाव इथे जोडली गेली आहे. गोरदाचा निकेत ऑन साईडला वळवलाय बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. या मॅच मध्ये मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत चालवला आहे टीम चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून. कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं जबरजबर धाबांची गरज होती. परंतु आतापर्यंत सलग 4 बॉल टाकत असताना 2 धाबा खर्च केला. एक महत्वाची विकेट संपादित केली आहे गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळं आहे हे पाहिलं होतं बॅटरनं. परंतु बॉल आउटफील्ड थोडीशी स्लो जरूर पाहायला मिळाली आणि अखेर बॉलला अडवलंय. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 3 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय. आता तिसरीचा प्रयत्न होतोय. दरम्यान या 4 धाबा इथे एकपडल्या गेल्या. चौकार इथे रोखला जरूर परंतु 4 धाबा इथे धावत पळत असताना एकपडल्या गेल्या. राजूदादा सोळसे आमच्यासोबत जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत. जे एक लेजंड खेळाडू आहेत कित्येक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले गेलेत त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. हाताचा पिसारा त्याने फुलवला आणि हातामध्ये चेंडूला इथे मात्र सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम भोई सावरे संघाला फरंदच बाद. चला एक प्लेयर आता 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण भरपूर उशीर झाला. शेवटचे 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. सहा चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची गरज आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 6 चेंडूची गरज होती 30 धावांची. 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. पहिला बॉल इथे खराब फेकला. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवरती हर्षल आलेत. षटक क्रमांक 5 घेऊन आता 31 ची गरज. इथे फटका चांगला आहे परंतु फटका फसला की काय. खेळाडू उपस्थित. 3 खेळाडू बॉलवरती येतील. एक सिंगल तर एक पडली.
दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे देखील मिळत आहेत. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना 31-31 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. खरं तर या मॅचमध्ये मी म्हणेन आता सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण धावफलक आता इथे मात्र वेगाने धाबा ओढावा लागतील या मॅचमध्ये. फुलटॉस होता, इथे देखील ड्राईव्ह केला, ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये, पुन्हा एकदा सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 32 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. 58 धाबांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या मॅचमध्ये. 26 धाबांची गरज. पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमत नाहीयेत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होता चेंडू, तेच पंचाने पाहिलं आणि इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. 4 बॉलचा खेळ शिल्लक. अजून या मॅचमध्ये जिंकण्या करत आपण पाहतोय 25 धाबांची गरज. इथे फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मध्ये बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धाबांची गरज. तीन बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅचमध्ये. 21 धाबांची गरज. इथे देखील ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर आहे चेंडू होता, परंतु पंच यस तोच इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा पोहोचलाय. खरं तर शेवटचे 2 बॉलवरती 2 षटकार किती महागात पडतील टीम भोई साबरे संघाला हे देखील पाहावं लागेल. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत की कोणता संघ इथे जिंकणार आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 वर घेऊन आलाय हर्षद यंगस्टर खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. 2 बॉल त्याने वाईट जरूर टाकलेत, परंतु कमबॅक करायचा प्रयत्न त्यांनी देखील चालवला आहे या मॅचमध्ये. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावले. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पार मिळेल. सलग तुम्ही पाहताय दुसरा बॉल निर्धाव फेकत असताना 1 बॉल जरूर खराब टाकला होता, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यावेळेस गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस होता, ऑन साईडला खेचून मारलाय, डीप मध्ये क्षेत्रक्षे पोहोचतोय. एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि आता अजून एक बॅटर त्याला मैदान सोडावं लागेल. फौरंदाज बाद. संपन्न झालाय. सामना जिंकला टीम गावदेवी क्रिकेट संघ चिखलोलीपाडा या संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम सदानंद मित्रमंडळ भोई सावरे. भरपूर चांगला खेळ सदानंद मित्रमंडळ भोई सावरे संघाने देखील या मॅचमध्ये दाखवला. त्यामुळे सदानंद भोई सावरे संघाचं देखील आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट